भिवंडी तालुका के पूर्णा गांव के युवा उद्योजक, समाज सेवक व भाजपा के बंटी सेठ युवा प्रतिष्ठान के अध्यक्ष अभिजीत खंडागले का जन्मदिन 25 जुलाई 2025 को केक काटकर बड़े ही धूमधाम से मनाया गया। व साथ ही जन्मदिन के अवसर पर पूर्णा के जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों को खाऊ व साहित्य वाटप किया गया। वो ग्राम पंचायत के सभी कर्मचारियों को सम्मानपूर्वक छाता वितरण किया गया। इस अवसर पर भाजपा के पीके म्हात्रे, सुजीत पाटिल, भाजपा युवा मोर्चा विधानसभा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष पप्पू खंडागले, मनोज टावरे, उपसरपंच भालचंद्र टावरे, साईनाथ खंडागले, अमोल पाटिल, अनंत चौधरी, राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष नीलेश टावरे, विलास इतारकर, देवा टावरे, अनिल टावरे, विक्की टावरे व भाजपा के सभी पदाधिकारी उपस्थित होकर अभिजीत खंडागले को जन्मदिन की शुभेच्छा दिए। आज 25 जुलै रोजी पूर्णा गावचे यशस्वी उद्योजक अभिजीत खंडागले यांचा आज या ठिकाणी वाढदिवस पूर्णा गावचे सर्व ग्रामस्थ आणि पूर्णा गावातील मराठी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी साजरा करत आहेत। निश्चितच आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करीत आहे। तसेच भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुक्याच्या वतीने मी त्यांचा अभिष्ट चिंतन करतो। आजचा हा गोड कार्यक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप आणि शालेय वस्तू वाटप या ठिकाणी ठेवलेले आहे। अभिजीत खंडागले यांचा काही थोड्याच अल्पावधीतच आज त्यांचा उद्योग एक चांगला मोठा पसारा त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या उद्योगामार्फत ते संपूर्ण युवा वर्गाकडे चांगले आकर्षित झालेले आहेत। आताच आम्ही जेव्हा डिस्ट्रिक्टच्या रोटरी क्लबच्या मार्फत जेव्हा सगळीकडे डिस्ट्रिक्टमध्ये कार्यक्रम करतो ते सुद्धा एका ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट ह्या रोटरी क्लब मार्फत समाजसेवेचं काम करण्यासाठी तिकडे सरसवलेले आहेत आणि निश्चितच या पुढील काळात ते रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आपणास दिसून येतील। रोटरी ही संपूर्ण जागतिक लेवलची संस्था आहे आणि त्यामार्फत अनेक उद्योगपती असतील, समाजसेवक असतील त्या रोटरीमध्ये जॉईन झालेले आहेत आणि जवळजवळ ह्या जिल्ह्यामध्ये 4000 रोटेरियन काम करीत आहेत। त्यापैकी
आता काही 1-2 वर्षापासून मला वाटते जॉईन झालेला त्या ठिकाणी आहे. मी त्यांचं त्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो. आज पूर्णा गावातील उद्योजक म्हणून जरी ते असले तरी समाजसेवेचा वसा त्यांच्या कुटुंबियांचा हा अनेक वर्षापासूनचा आहे. खंडागले परिवार हा गावच्या सर्व विकास कामामध्ये, गावच्या प्रगतीमध्ये नेहमी साथीने सर्वांच्या उभे राहूनच त्यांनी काम केलेलं आहे आणि यशस्वीरित्या त्यांची ही कामगिरी पुढे सुद्धा चालत राहिलेली आहे. मी ह्या ठिकाणी सांगू शकतो की मराठी शाळेत आम्ही पदार्पण केलं आणि आमचं स्वागत एका हिंदी गाण्याने झालं. तर तात्याशेठ आम्ही बोलत होतो की अरे हिंदीबद्दल चाललेली चर्चा, तर पहिलं गाणी मराठी असतं तर अजून बरं झालं असतं. तरी सर्व भाषांचा सन्मान करावा हा देवेंद्र फडणवीस यांनी कालच आपल्याला सगळ्यांना सांगितलं. पण काही झालं तर मराठी भाषा आपली आणि मराठी भाषेसाठी आपण त्याचा सन्मान, मराठी भाषेचा सन्मान आपण केला पाहिजे. हा या ठिकाणी मी संदेशसुद्धा विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो आणि मी इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.